पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांबा एक मिनिट। समजू शकतेस? हा समजू शकते? हा समजून घेतलंस तर अशी वागली असतीस तू? समजून घेतलीस तर आम्हाला लांब ठेवलं असतं तू एकमेकांपासून? नाही ना, तरी पण तू ठेवलं का? केलं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेजस। गैरसमज आता दूर झालेत, सगळे गैरसमज दूर झाले आता बोल पटकन सर, खरं बोल पटकन। मी खरंच सांगतेय तुला। का नाही बोलत आहेस? तेजस काम ना। अद्वैत ऐक ना तू शांत राहा प्लीज। हा मी तुला रिक्वेस्ट करतो प्लीज, आजच्या दिवस ना या सगळ्यात पडू नकोस प्लीज। तेजस पण आईशी तू, तुझ्या आधी माझी आई आहे ना ती। आणि बाप माझा गेलाय, कळलं? थांब ना प्लीज, बोल ग, मी रिक्वेस्ट करतो, मी पाया पडतो तुझ्या। बोल काय झालं, बोल काय लपवलंस माझ्यापासून हे सगळं? सांग ना, खरं सांग ना, का नाही सांगतेस खरं? ग तुझं खरं रूप कळेल म्हणून सांगेन ना। कसलं खरं रूप? तोंडावर खोटं बोलते। आई जर मी बोलायला लागलो तर लक्षात ठेव, एक एक गोष्ट सगळ्यांसमोर आणीन मी। हिला समजावा प्लीज, मी सगळ्या गोष्टी समोर आणीन। काय झालं? काय होतंय तुला आई? काय नाही तिला पाणी मारायच्या तोंडावर। तेजस शट अप, जस्ट शट। तुला जे काही बोलायचंय ना ते नंतर बोल, आता कंडिशन बघितलीस तिची काय? तन्मय, फाल्गुनी प्लीज प्लीज याला बाहेर घेऊन जा। आई 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 ग, मित्र, थँक्यू सो मच। आज तुझ्यामुळे मी माझ्या बाबांना शेवटचं भेटू तरी शकलो। थँक्यू साहेब, तुम्ही तुमच्या बाबांना भेटायला ती आतुर होतात, ते देवी आईने ओळखलं होतं। देवी आईची इच्छा होती म्हणूनच तुमची भेट झाली। तू नसतेस तर नसतं झालं पॉसिबल। हे तर खरंच थँक्यू। नेत्रामुळे? नेत्रामुळे कसं? नेत्रा ओळखत होते तुमच्या बाबांना? बाबांबद्दल थोडं आधी कळलं असतं तर बरं झालं असतं ना। मला थोडं टाइम स्पेंड करता नसतं त्यांच्यासोबत। तेजस बाळा, सावर स्वतःला। हे बघ, आता या सगळ्यातून तुला पुढे जायला हवं ना। जाईन पुढे, अशी आठवण घेऊन जाऊ। लहानपणी ना आई कामावर जायची आणि मी आणि बाबा दोघंच असायचो। ते ना माझ्याशी खूप बोलायचे, माझ्यासाठी जेवण करायचे, मला भरवायचे, गोष्टी सांगायचे। छान वेळ घालवला आम्ही। माझ्यासाठी ना बाबांची तीच एक आठवण होती। एवढी वर्ष त्याच आठवणीसोबत मी जगलोय।
सांभाळ स्वतःला बाळा, सांभाळ. आणि आता इतक्या वर्षांनी बाबांना भेटलोय, ते पण शेवटच्या मामाच्या समोर जीव सोडला. पण ऍटलिस्ट नेत्रामुळे मला कळलं तरी माझ्या बाबांबद्दल. मी भेटू शकलो त्यांना. नाही तर माझ्या आईने ते जिवंत आहेत की मेलेत इथपासून सगळं. साहेब, आज तुमच्या बाबांचं सत्य तुमच्या समोर आलं, पण या सगळ्यात आणखी बऱ्याच गोष्टी, बरीच सत्य समोर आली आहेत. आणि मला वाटतं की आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. आई, बरं वाटतंय का आता? बाबा, आई खूप वीक वाटते, आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊयात. तुला हवं ते कर. मी काय म्हणते, आपण तेजसला समजायला हवंय. बोलून गोष्टी सुटू शकतात. आजी, आपण आधी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. नाही नाही नाही, मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं. त्यापेक्षा मरण आलेलं बरं. आई, माझ्याबद्दल जे गैरसमज झालेत ना, ते दूर व्हायला हवेत आधी. हे नेत्राचं काम आहे आई. तिने भरवलंय सगळं तेजसच्या मनात. रुपाली, आता तरी खोटं बोलणं सोड. मी नाही खोटं बोलत आहे शेखर. तुझं खोटं पकडलं गेलंय. आणि ह्या वेळेला फक्त नेत्राने नाही तर प्रत्यक्ष तेजसनेही पाहिलंय. आधी विश्वास ठेव माझ्या. मी नाही खोटं बोलत आहे. हो आई. काहीतरी गैरसमज झाले. त्याच्याशी नाही, माझ्याशी बोल. रुपाली, हे रड्ड थांबव आधी आणि मला खरं खरं सांग. बाबा, काय करताय तुम्ही? अद्वैत, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा प्लीज. नाही, आज मी बोलणार आहे. बाबा, आईशी एक शब्दही बोलायचं नाही तुम्ही आता. प्लीज इथून बाहेर जा. आई, आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, बाकी कोणी काही बोललं ना तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अनिल ऐवजी मी मेले असते तर बरं झालं असतं रे. आई, काय करायचंय जगून? रुपाली, शांत हो बघू. माझी जगायची इच्छा संपली आई. मला नाही जगायचं. आई, तू टेन्शन नको घेऊस, मी आहे ना. पण आधी शेखर. आई, हे बघ, तू आत्ता या सगळ्याचा अजिबात विचार करू नकोस. मी बघून घेईन काय करायचं ते. तू आता आराम कर. मला जमीनदोस्त करण्यासाठी नेत्राने माझ्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खणून ठेवलेत. आता या खड्ड्यांमध्ये जर गाडलं जायचं नसेल ना तर अद्वैतचाच हात धरून ठेवावा लागेल. अद्वैतच मला वाचवू शकतो. शांत हो आई. मामा, तर तुला सॉरी म्हणायचंय, पण कसं म्हणू? मला मान्य आहे, या अशा परिस्थितीत सॉरी हा शब्द खूप छोटा आहे. पण तुला मी सांगू कसं की माझं चुकलंय. मी चुकलोय. साहेब,
जगातला मी सगळ्यात अक्कल शून्य माणूस आहे. एकीकडे ममता, जिने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं, तिच्यावरती मी अविश्वास दाखवला, आणि दुसरीकडे रूपाली, जिच्यावरती मी स्वतःपेक्षा विश्वास ठेवला, तिनं काय केलं? पण तू सगळे ठिपके एकत्र आणले आणि चित्र स्पष्ट केलेस. आता सगळं स्पष्ट झालेलं आहे. ह्यात सगळ्यात मोठा गुन्हेगार कोण असेल ना, तर मी आहे. मी शेखर राजाध्यक्ष. सुखाचा संसार होता का आमचा? अद्वैत सारखा मुलगा होता. ते रुपाली या घरात आली आणि माझा पाय घसरला. मोहाला बळी पडलो मी. ते म्हणतात ना, माणसाच्या मनामध्ये व्यभिचार निर्माण करता येत नाही. तिने जाणीवपूर्वक माझ्या मनात व्यभिचार निर्माण केला. तिने हे सगळं व्यवस्थित पद्धतशीरपणे केलेलं आहे, प्लॅनिंग, आणि मी मूर्खासारखं हरकत केलो. मग आता ते अनिल म्हात्रे आणि ममता मावशींचे फोटो या घरात कसे आले हे सुद्धा तुमच्या लक्षात आलंच असेल. आता सगळं पाण्या इतकं स्पष्ट आहे. पण साहेब, एक खूप महत्वाची गोष्ट मी अजूनही तुम्हाला सांगितली नाहीये. अनिल म्हात्रेने त्रिनयना देवीच्या मंदिरातली कालपेटी चोरली होती, आणि तीही रुपालीबाई साहेबांच्या सांगण्यावर. मला नाही माहित कसं काय, पण त्या कालपेटीत एक ग्रंथ होता, आणि त्या ग्रंथामुळे अनिल म्हात्रेचा मृत्यू झालाय. रुपालीबाई साहेबांनी ह्या सगळ्यामध्ये हेमाचा सुद्धा वापर केला, आणि त्या ग्रंथामुळेच हेमाचा सुद्धा मृत्यू झाला. साहेब, अनिल म्हात्रे आणि हेमा दोघांचाही मृत्यू एकाच पद्धतीने झालाय. दोघांनाही कावळ्यांनी टोचून मारले. काय भयंकर बाई आहे ती. या खुनी बाईवरती मी कसा विश्वास ठेवला? मला एक गोष्ट ठाम झाली. आता एक गोष्ट मी ठामपणे सांगू शकतो. रुपालीनं ममताचा खून केलाय. अद्वैतच्या आईचा खून केलाय तिनं. बाबा, आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलताय तुम्ही? या बाईचा खून आईने केलाय. सत्य बोलतोय मी, आणि अद्वैत सत्य हेच आहे. अद्वैत, तुला मी सत्य सांगतोय. रुपालीने तुझ्या आईला मारलंय, आणि एक ना एक दिवस तुलाही पटेल हे. बाबा, हे सगळं तुझंच डोकं आहे ना? तूच म्हणाली होतीस या बाईला आईने मारलंय. नेत्रा, का करतेस तू हे सगळं? तिला दोष देऊ नकोस. बाबा, तुम्ही मध्ये बोलू नका. बोल ना, काय प्रॉब्लेम काय आहे आईचा तुला? आतापर्यंत किती वेळा आईवरती चुकीचे आरोप केलेस तू. मी प्रत्येक वेळा तुला समजून घेतलंय नेत्रा, पण आता बास. आता बास. आता तू लिमिट क्रॉस करतेस. मी बाकी काही सहन करेन जगात, पण माझ्या आईवरती जर कोणी बोट दाखवलं तर ते मी नाही सहन करणार. हे तर लक्षात तुझ्या. आणि आईने काही केलेलं नाहीये. या बाईने आत्महत्या केली. नाही अद्वैत, दुर्दैवानं तुला दिसतंय तसं नाहीये. बाबा, बास बास. हिना, आईबद्दल एकही चुकीचा शब्द ऐकणार नाहीये मी. तुमच्याकडून सुद्धा नाही, आणि नेत्राकडून तर नाहीच. अरे, आमच्यावर विश्वास ठेव. बाबा, विश्वासाचा काय प्रश्न आहे? मला आईबद्दल काही चुकीचं ऐकायचं नाहीये, आणि हे मी शेवटचं सांगतोय. साहेब, ठीक आहे, पण तुम्ही आधी शांत व्हा. तुम्हाला त्रास होईल या नेत्रा, सगळ्याचा. पास करत आहे सगळं. एकीकडे म्हणतेस की त्रास करून घेऊ नका, आणि दुसरीकडे माझ्या आईवरती आरोप लावतेस ज्यामुळे मला त्रास होईल. काय उपयोग आहे या सगळ्याचा? कशाला नाटक करतेस हे सगळं? तू ना माझ्याशी बोलूच नकोस नेत्रा. तू माझ्याशी खोटं वागलीस. तू मला फसवलंयस. तुझ्याकडून या अपेक्षा नव्हत्या मला नेत्रा. मी मैत्रीण मानलं होतं तुला. हर्ट केलंस मला.
नेत्रा, आता आपण या विषयावर नको बोलायला. साहेब पण नेत्रा, नको जातो तुझ्या रूम मध्ये जा. आपण शांतपणे बोलूया. कशाबद्दल? कशाबद्दल? बाबा, हा विषय इथेच संपलाय. रोहित, बाबा, मला काहीच बोलायचं नाही आता या विषयावर. हा विषय संपला. अद्वैत, विषय संपला नाहीये. आता तर विषय सुरू झालाय. अद्वैत साहेबांसाठी या जगात रुपालीबाई साहेबांपेक्षा दुसरं मोठं कोणीच नाही. या सगळ्यात कितीही प्रयत्न केले तरी अद्वैत साहेब नक्की दुखावले जाणार. काय करू? आतापर्यंत जी सत्य असत्याची लढाई लढल्या, ती लढाई अद्वैत साहेबांना दुखवायचं नाही म्हणून सोडून देऊ? बाईसाहेबांचा खरा चेहरा समोर आणणं आणि अद्वैत साहेबांना न दुखावणं, या दोन्ही गोष्टी एकत्र साध्यच होऊ शकत नाहीत. दोन्ही गोष्टींपैकी एका गोष्टीची निवड करावीच लागेल. पाणी घे. आणि माझं ऐक आता, थोडं ना 2 घास खाऊन घे, बरं वाटेल बाळा. नको आहे. असं नको करू ग बाळा. शेखर, बरं झालं तू आलास. बघ नाही, अजिबात ऐकत नाहीये. आई, तू आराम कर, मी बघतो. शेखर, आता वाद घालू नकोस अजिबात. जरा शांतपणे बोल. हो, मी शांतपणे बोलतो, तू काळजी करू नकोस. तू जेवण औषध घे, हा, झोप जा. रुपाली, सांभाळ हा. असं का केलंस? हे सगळं करून तुला काय मिळालं? कोणी आहेस तू? माझ्या बायकोचा, अद्वैतच्या आईचा, ममताचा खून केलायस तू. ममताला गच्चीवरून ढकलून मारलंस हे सिद्ध करायला माझ्याकडे पुरावा नाहीये, पण मला पुराव्याची गरज नाही. नेत्रावर विश्वास आहे मला. शेखर, मी तू गप्प बसा. खरं तर तुझा जीव घ्यायची इच्छा आहे माझी. अद्वैतसाठी गप्प बसलोय मी. ममताला गमावलंय, अद्वैतला गमवायचं नाही मला, म्हणून शांतपणे सांगतोय, उद्याच्या उद्या हे घर सोडून निघून जायचं. अद्वैतला न सांगता. आणि जर का तसं केलं नाहीस तर मी अद्वैतलाही गमवायला तयार आहे.